नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती 50% टॅरिफ लावलेला आहे. अजूनही हा टॅरिफ काही कमी झालेला नाही आहे. व्यापारविषयक तूट भरून काढण्यासाठी तसेच भारताचा रशियासोबतचा तेल खरेदीचा व्यापार कमी व्हावा यासाठी ट्रम्प यांनी भारतावरती हा टॅरिफ लागू केला आहे. असं असतानाच आता भारतानं देखील अमेरिकेविरोधात लावलेल्या 30% टॅरिफची जगामध्ये चर्चा चालू आहे. या टॅरिफमुळे अमेरिकेची झोप उडाली. अमेरिकेच्या 2 खासदारांनी या टॅरिफ विरोधात थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. तर अमेरिकेने भारतावरती 50% टॅरिफ लावल्यानंतर भारतानं देखील अमेरिकेतून आयात होणाऱ्या डाळींवरती 30% टॅरिफ लावला आहे. हा टॅरिफ 30 ऑक्टोबर 2025 पासून लागू झाला आहे. भारतानं लावलेल्या याच टॅरिफवरती अमेरिकेनं आक्षेप घेतला आहे. अमेरिकेतील नॉर्थ कोडाडाचे खासदार केविन क्रेमर आणि मोंटाना येथील खासदार स्विस डेन्स या दोघांनी ट्रम्प यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात भारतानं अमेरिकेवरील हा टॅरिफ काढून टाकावा आणि अमेरिकेनं तशी मागणी करावी असं या पत्रामध्ये म्हणण्यात आलं आहे. भारतानं लागू केलेल्या या टॅरिफमुळे अमेरिकेतील डाळ उत्पादक शेतकऱ्यांना तसेच डाळ उत्पादकांना मोठं आर्थिक नुकसान होत आहे असं या खासदारांचं मत आहे. अमेरिकेमधून चणा डाळ, मसूर डाळ, मटर अशा डाळींची भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात होते आणि भारत हा डाळींची सर्वात मोठी बाजारपेठ आहे असं या खासदारांनी ट्रम्प यांच्या निदर्शनास आणून दिलं आहे. तसंच भारतानं अमेरिकेवरती डाळ निर्यातीसाठी 30% लावलेलं आयात शुल्क हटवावं असंही या खासदारांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकन खासदारांनी केलेल्या या पत्रव्यवहारामुळे डोनाल्ड ट्रम्प नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागले. अमेरिका फर्स्ट या धोरणाचा स्वीकार करून ट्रम्प यांनी भारतासह इतरही काही देशांवरती मोठे टॅरिफ लागू केलेत आणि असं असतानाच आता भारतानं अमेरिकेवरती लागू केलेल्या या 30% टॅरिफचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर भविष्यात काय होणार हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने भारताचा अमेरिकेला सर्वात मोठा दणका आहे असं आपण म्हणू शकतो. 30% टॅरिफमुळे ट्रम्प यांची झोप उडाली आहे. तर मग पाहूयात की आता ट्रम्प यामुळे तरी आपल्यावरचे टॅरिफ कमी करणार का? भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.